नितीन गडकरींनी आणली स्वयंपाकघरासाठी नवी आणि स्वस्त क्रांती. एलपीजी गॅसच्या वाढत्या किमती आणि टंचाईतून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सविस्तर सांगतो. सध्या देशात महागाईचा भडका उडाला असून दिवसेंदिवस महाग होत चाललेल्या घरगुती गॅस अर्थात एलपीजी सिलेंडरमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच देशातील अनेक भागांमध्ये एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अशा या संकटाच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. नेहमीच काहीतरी नवीन आणि लोकोपयोगी तंत्रज्ञान आणण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी एलपीजी गॅस सिलेंडरला एक भक्कम, स्वस्त आणि सुरक्षित पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी नुकतीच इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोवची अर्थात इथेनॉल बेस्ड स्टोव टेक्नॉलॉजीची घोषणा केली आहे. हा स्टोव केवळ एलपीजी पेक्षा स्वस्तच नाही तर पर्यावरणासाठीही अत्यंत सुरक्षित आहे. चला तर मग या नव्या तंत्रज्ञानाबद्दल, त्याच्या फायद्यांबद्दल आणि हे तंत्रज्ञान देशातील प्रत्येक स्वयंपाकघरात कसा बदल घडवून आणणार हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजकाल घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी गॅस हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. परंतु गेल्या काही वर्षात या गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावामुळे, विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारख्या व्यापार मार्गावर झालेल्या परिणामामुळे आयात करणे कठीण होत चालले आहे. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 85% घरगुती गॅस आणि कच्चे तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात थोडे जरी बदल झाले तर त्याचा थेट फटका भारतीय ग्राहकांना बसतो. सध्याच्या काळात एलपीजी मिळवणे पूर्वी इतके सोपे राहिलेले नाही. एकीकडे वाढती किंमत आणि दुसरीकडे पुरवठ्यातील अडथळे यामुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. याच समस्येवर तोडगा काढणे आता काळाची गरज बनली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी या नवीन इथेनॉल बेस्ड स्टोव टेक्नॉलॉजीचे अनावरण केले. हा स्टोव म्हणजे भारताच्या बायोफ्युल अर्थात जैविक इंधन मिशनमधील एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सर्वात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी अर्थातच मेक इन इंडिया आहे. म्हणजेच हा स्टोव आणि त्याचे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आले आहे. यामुळे परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. हा स्टोव पारंपरिक गॅस शेगडी किंवा रॉकेलच्या स्टोवपेक्षा खूप वेगळा आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ शुद्ध इथेनॉल वापरले जात नाही, तर इथेनॉलमध्ये पाणी मिसळून हे मिश्रण इंधन म्हणून वापरले जाते. जेव्हा इथेनॉल आणि पाणी यांचे मिश्रण या स्टोवमध्ये जळते तेव्हा त्यातून एक अतिशय स्वच्छ ऊर्जा अर्थात क्लीन एनर्जी निर्माण होते. यामुळे पारंपरिक चुलीसारखा किंवा रॉकेलच्या स्टोवसारखा कोणताही धोका नसून ही पद्धत स्वयंपाक करण्यासाठी अत्यंत सोपी आणि सुरक्षित मानली जात आहे. या नव्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत जे सामान्य माणसाला आणि हॉटेल व्यावसायिकांना थेट लाभ देणारे आहेत. चला ते जाणूया. सर्वप्रथम, खिशाला परवडणारा अर्थात कॉस्ट इफेक्टिव्ह. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कमर्शियल आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या इथेनॉल स्टोववर जेवण बनवणे खूप स्वस्त पडणार आहे. यामुळे घरातील महिलांचे बजेट सुधारेल आणि हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकांना खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होईल. द्वितीय, 100% पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेंडली. लाकूड, कोळसा किंवा रॉकेल जाळल्याने घरात मोठ्या प्रमाणात धूर होतो, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो. परंतु इथेनॉल हे स्वच्छ इंधन आहे. यातून कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन सारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन नगण्य अर्थात जवळपास शून्य होते. यामुळे घरातील हवा शुद्ध राहते आणि महिलांना श्वासाचे आजार होण्याचा धोकाही टळतो. तृतीय, सुरक्षितता. एलपीजी सिलेंडरचा स्फोट होण्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे इथेनॉल आणि पाण्याचे मिश्रण असल्यामुळे हे तंत्रज्ञान एलपीजी आणि रॉकेल स्टोवच्या तुलनेत खूप अधिक सुरक्षित आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपला देश दरवर्षी कच्चे तेल आणि गॅस आयातीवर लाखो कोटी रुपये खर्च करतो. आपला हा कष्टाचा पैसा परदेशात जातो, पण जर आपण स्वयंपाकासाठी घरगुती स्तरावर उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचा वापर सुरू केला
तर परदेशातून होणारी LPGची आयात मोठ्या प्रमाणावर कमी होईल. यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचतील आणि हा पैसा देशाच्या विकासासाठी वापरता येईल. शिवाय इथेनॉल हे प्रामुख्याने ऊस, मका आणि तांदूळ यांसारख्या शेतमालापासून तयार केले जाते. त्यामुळे इथेनॉलची मागणी वाढल्यास त्याचा थेट आर्थिक फायदा आपल्या देशातील बळीराजाला अर्थात शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या 10 वर्षात भारताने इथेनॉलच्या वापरामध्ये मोठी क्रांती केली आहे. 2014 साली पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण केवळ 1.5% इतकेच होते. पण सरकारच्या योग्य धोरणांमुळे आणि पायाभूत सुविधांमुळे, गुंतवणुकीमुळे आता 2025 पर्यंत हे प्रमाण तब्बल 20% पोहोचले आहे. आतापर्यंत सरकारचा मुख्य उद्देश हा वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर वाढवणे हा होता. परंतु आता नितीन गडकरींच्या या नव्या पावलामुळे इथेनॉलचा वापर थेट कुकिंग फ्युएल अर्थात स्वयंपाकाचे इंधन म्हणून होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर वाढत्या महागाईचा आणि गॅस टंचाईच्या काळात नितीन गडकरींनी सादर केलेली ही इथेनॉल स्टोअर टेक्नॉलॉजी एका संजीवनीसारखी आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांचे पैसे वाचतील, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल, पर्यावरणाचे रक्षण होईल आणि शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे जास्त मिळतील. येत्या काळात हे तंत्रज्ञान बाजारात सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यानंतर LPG गॅसवरचे आपले अवलंबित्व नक्कीच कमी होईल आणि भारतीय स्वयंपाकघरात एक नवी क्रांती पाहायला मिळेल. या क्रांतीवर अर्थात इथेनॉल क्रांतीवर तुमचे काय मत? नितीन गडकरींनी केलेली घोषणा बरोबर आहे की चुकीची? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.